फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहराकडे सध्या फ्लेमिंगो पक्षांनी पाठ फिरवली आहे। थंडी सुरू झाल्यावर दरवर्षी विदेशातून लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षांचं नवी मुंबईत आगमन होतं। मात्र यंदा नोव्हेंबर महिना संपत आला तरी फ्लेमिंगो पक्षांचं दर्शन दुर्लभ झालंय। यावर्षी लांबलेला पाऊस आणि न पडलेली थंडी याचा परिणाम फ्लेमिंगो पक्षांच्या आगमनावर झाला। नवी मुंबईच्या खाडीकिनारी दिसणारी गुलाबी चादर नाहीशी झाली आहे। यांचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी पाहूया। दरवर्षी नवी मुंबई शहरामध्ये विदेशातून लाखोच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षांचं हे आगमन होत असतं। त्यामुळेच या शहराला फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे। साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये हे फ्लेमिंगो पक्ष यायला सुरुवात होते। मात्र आपण पाहतो की सध्या या ठिकाणी मी आहे पाम बीच रोडच्या बाजूला जो DPS तलाव आहे, या तलावामध्ये आहे ते दरवर्षी जर आपण चित्र पाहिलं तर हजारोच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी या तलावामध्ये बसलेले असतात आणि साधारण गुलाबी चादर पसरल्यासारखं एक दृश्य या ठिकाणी दिसत असतं। मात्र आत्ता तुम्ही पाहताय की नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजूनही फ्लेमिंगो पक्षाचं आगमन नवी मुंबईत झालेलं नाही आहे। त्यामुळे एकही फ्लेमिंगो पक्षी या तलावामध्ये आता दिसेनासा झालेला आहे। लांबलेला पाऊस आणि न पडलेली थंडी याचा परिणाम म्हणूनच फ्लेमिंगो पक्ष अद्यापर्यंत नवी मुंबईमध्ये आलेले नाही आहेत। आपण नवी मुंबईचं जर विशेष पाहिलं तर साधारण संपूर्णपणे या शहराला खाडी किनारा लाभलेला आहे। त्यामुळे ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे, वाशी, CBD, नेरूळ, खारघरपर्यंत आहे तो विस्तीर्ण खाडी किनारा पसरला असून याच खाडी किनाऱ्यामध्ये लाखोच्या संख्येने फ्लेमिंगो हे येत असतात। मात्र सध्याचं आपण दृश्य पाहिलं तर अद्यापपर्यंत आहे गेली 1.5 महिना झालं फ्लेमिंगो पक्षी हे अजूनही नवी मुंबईमध्ये आल्याचे दिसून येत नाही आहेत। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।